जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 2 मार्च पासून आपली RPF कॉन्स्टेबलची परीक्षा सुरू होणार आहेत. तर त्यासाठी आपण जेवढेही आपलं काही सिलेबस कव्हर झाला असेल तर त्याच्याच बेसिसवर एक मॅथचे मी टॉप 10 प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो. म्हणजे आपलं अभ्यास कुठपर्यंत झालं हे समजण्यासाठी एक 10 क्वेश्चन मॅथचे जे टफ लेवलचे असणार आहेत, सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयरचे आहेत, रेल्वेला विचारलेले. म्हणजे भले ते आता NTPC असेल, ग्रुप डी असेल किंवा RPF सब इन्स्पेक्टर असेल, RPF कॉन्स्टेबल असेल, अशा विविध परीक्षा, कारण सगळेच्या सगळे तर रेल्वेच्याच अंडरमध्ये येणार आहेत. भलेही कोणते पोस्ट अलग अलग असतील, पण आपल्याला क्वेश्चन PYQ सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. टॉप 10 प्रश्न आहेत. हे टॉप 10 प्रश्न आपण सोडून बघायचे आहे. जेवढे काही क्वेश्चन बरोबर येतील तेवढे ठीकठाक. जर समजा 5+ जर क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होत असतील तर ठीकठाक स्कोर आहे. जर 5 पेक्षा जर कमी स्कोर येत असेल तर या ठिकाणी आपलं कुठेतरी तयारी आपली कमी पडली या ठिकाणी आपल्याला समजायचं. तर त्या अगोदर जे विद्यार्थी RPF ची परीक्षा देणार आहेत, RPF कॉन्स्टेबलची, कारण सब इन्स्पेक्टरची तर परीक्षा होऊन गेल्यात, आता कॉन्स्टेबलची राहिलेली आहे. कॉन्स्टेबल मध्ये जर बघितलं तर मॅथ या ठिकाणी टोटल किती विषय आहेत तर 3 विषय आहेत. एक राहणार आहे मॅथ, एक असणार आहे रिझनिंग आणि एक असणार आहे आपलं GK. ठीक आहे. तर आता मॅथचे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत 35 प्रश्न, रिझनिंगचे किती भेटणार आहेत या ठिकाणी तर 35 प्रश्न, आणि 50 प्रश्न कशाचे असणार आहेत तर GKचे. 35 प्रश्न 35 मार्क, 35 प्रश्न 35 मार्क, 50 प्रश्न 50 मार्क, असं टोटल या ठिकाणी 35 35 70 70 50 की जर या ठिकाणी तर 120 मार्क, 120 मार्काचं या ठिकाणी आपलं पेपर असणार आहे RPF कॉन्स्टेबलचं. तर त्यामध्ये जे मॅथ असणार आहे, मॅथचेच आपल्याला जे 35 क्वेश्चन येतात त्याची तयारी म्हणून आपल्याला एक टॉपचे 10 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. जे विद्यार्थी SSC GD ची तयारी केली असतील मराठीमधून, ते विद्यार्थी RPF कॉन्स्टेबलचा सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा भरले असतील, कारण मॅथ तेच राहणार आहे, क्वेश्चन तेच सगळे तेच आहे, फक्त पॅटर्न बदलते, बाकी काही नाही. लेवल कधी वाढते कधी कमी होते. आता क्वेश्चन बघून तेवढं भियायचं नाही, कारण घेतलाच मी काय तर टॉपचेच क्वेश्चन घेतला, म्हणजे ह्याच्यामध्ये सोपे सोपे तुम्हाला भेटणार. ठीक आहे. एखाद क्वेश्चन सोपं भेटेल, पण प्रत्येक क्वेश्चनच्या या ठिकाणी लेवल असणार आहे. तर सुरू करूत आपण आपल्या टॉपच्या 10 प्रश्नाकडे. सगळ्यात पहिला प्रश्न कोणता आहे या ठिकाणी तर तुमच्या समोर दिलेला आहे. त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. क्वेश्चन काय म्हणाले या ठिकाणी तर 49, हे काय नाही म्हणजे गुणिले आहे, हे काय तर गुणिले 49 गुणिले 51 गुणिले 54 गुणिले 37 गुणिले 123 ला 24 ने भाग दिल्यास बाकी शोधा म्हणाले. ज्यावेळेस क्वेश्चन असं येते आपल्याला की बाकी जर शोधा म्हणत असेल, सगळ्यात पहिल्यांदा संख्या कोणते कोणत्या चेक करा. सगळ्यात अगोदर कोणता या ठिकाणी तर 49 आहे. 49 गुणिले 51 गुणिले 54 गुणिले 37 गुणिले किती दिले या ठिकाणी तर 123. ह्या संख्येला कितीनं भाग दिलास म्हणाले तर 24 न भाग दिलास म्हणाले. जर 24 न भाग दिलास जर विचारत असेल तर ह्यालाही आपण काय करू तर ह्यालाही 24 न भाग देऊ, ह्यालाही 24 न, ह्यालाही 24 न, प्रत्येकाला काय करायचं आहे 24 24 न भाग द्यायचा. नुसतं भाग द्यायचं नाही तर फक्त आपल्याला बाकी शोधायचं, बाकी काही नाही. काय शोधायचं तर बाकी, जसं की 24 न वरी भाग द्या, 24 दोन्ही 48, 48 म्हणजे बाकी इथं किती उराले, बाकी 1 उराली, 1 उरलेलं इथं लिहा गुणिले इकडं 24 दोन्ही 48, 49 50 51 म्हणजे 3 उराले, बाकी 3 ला 3 गुणिले इकडं 24 दोन्ही 48, 24 दोन्ही की झाले तर 48, 48च्या वरचे 2 म्हणजे 50 आणि हे 4, 4 आणि 2 की झाले तर 6 गुणिले इकडं 24 दोन्ही 48 मोठं होते, मग 24 एक 24. ठीक आहे. 24च्या वरचे 6 आणि 30 झाले आणि वरी 7, 6 आणि 6 12 आणि 1 13 झाले, की झाले या ठिकाणी तर 13 गुणिले 24 न भाग द्या, 24 5 20 आणि बाकी किती उराली या ठिकाणी तर 3 उराली, बाकी किती उराली 3. आता ह्या सगळी जी बाकी उरली ह्याला गुणाकार करायचा आपल्याला. याचं काय करायचं तर गुणाकार करून डबल अजून 24 न भाग द्यायचा या ठिकाणी, कारण शेवटी जोपर्यंत एक आकडा उरणार बाकीचा तोपर्यंत आपल्याला भाग देतच राहायचा. ह्याच्यामध्ये बाकी काढले आपण, किती उरलं तर या ठिकाणी 1. आता गुणाकार करायचं, 1 गुणिले 3 केल्यावर 1 3 जा 3, 3 संग 18, 18 गुणिले 13 उरले, 18 गुणिले 13 काय करा डायरेक्ट 39 करा, 13 39. ठीक आहे. 13 किती आलं या ठिकाणी 39. मग आता याला काय करूत आपण, एकतर तुम्ही गुणाकार करू शकता किंवा ह्यालाही काय कराय तुम्ही
24 भाग द्या. यालाही काय करा तुम्ही या ठिकाणी 24 भाग द्या. बस आलेल्या गुणाकाराला 24 भाग देत जायचं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 24 भाग दिल्याच्यानंतर 24 0 जा 0, मग बाकी किती उरले या ठिकाणी, तर 18च उरणार आहे गुणिले. तुम्ही ह्या दोघाचा गुणाकार करून सुद्धा 24 भाग देऊ शकता, पण इथं गुणाकार केला थोडंसं अजून लांब जाते प्रोसेस, म्हणून मी काय केलं या ठिकाणी, तर ह्याला सेपरेट 24 ह्याला सेपरेट 24 भाग द्यालो. इकडे भाग द्या. 24 एक किती आलं या ठिकाणी, 24 एक 24, 24 दोन्ही 48 मोठं होते, मग किती उराले या ठिकाणी, तर हे छेदस्थानी किती म्हणजे 6 टाकल्यावर 30 झाले, वरी 9, 6 6 12 आणि 3 वरी 15 झाले. ठीक आहे, याला आपल्याला कितीने भाग द्यायचा, तर 24 द्यायचा. गुणाकार करा, काही प्रॉब्लेम नाही, जे काही येत असेल. 15 8 120 चे 0, हातचे किती आले या ठिकाणी, तर 12 आले. 15 1 15, 15 आणि 10 करा, 15 आणि 10 किती झाले, 25 26 27. भागिलेमध्ये किती करायचं या ठिकाणी, तर 24 करायचं. भागिलेमध्ये काय करायचं, तर 24 करायचं. भाग देऊन बघा या ठिकाणी बाकी किती उरते, 24 1 24, 24 1 24, 24 1 24, 25 26 27, 3 उरले या ठिकाणी, 30 झाले. ठीक आहे, 24 1 24, 24 1 24, म्हणजे बाकी किती उराली, इथं 6 उराली. आपल्याला 11चं काही करायचं नाही, आपल्याला फक्त बाकी शोधायचं आहे. आपल्याला काय शोधायचं त्या ठिकाणी, बाकी. हेच क्वेश्चन विचारलं होतं आपल्याला. ऑप्शन नंबर काय येणार या ठिकाणी, मग ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं फायनल उत्तर असेल. फक्त याला 24 भाग द्यायचं आणि बाकी शोधायचं, मग आलेल्या गुणाकाराला अजून 24 भाग द्यायचं, बाकी शोधायचं. बस अशा टाईपचं क्वेश्चन आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. हे थोडंसं दिसायला भले मोठे दिसणार आहेत, पण नॉर्मलच क्वेश्चन राहतात, तेवढं काही हार्ड राहणार, फक्त डोकं लावायची गरज आहे आपल्याला. बस काय म्हणते क्वेश्चन मध्ये बघा या ठिकाणी, एकाच रकमेवर 2 वर्षासाठी समान दराने गुंतवलेल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाच्या रकमेतील फरक 32 रुपये आहे. जर व्याजदर वार्षिक 4% असेल तर गुंतवलेली रक्कम किती म्हणाले. म्हणजे रक्कम शोधायचं आपल्याला. काय शोधायचं या ठिकाणी, रक्कम. पण हे जे टाईप बघितल्याच्या नंतर तुम्ही सरळ व्याज चक्रवाढ चॅप्टर जर म्हणजे युट्यूबर आहे ते बघितले असाल, त्यावेळेस समजून येते तुम्हाला. काय समजून येते, की जर समजा तुम्हाला फरकावर जर क्वेश्चन आलं, कशावरचा फरक म्हणजेच काय, चक्रवाढ व्याजला काय म्हणतात, तर CI म्हणतात. CI कंपाऊंड इंटरेस्ट मायनस SI सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे, जर चक्रवाढ व्याज मायनस जर सरळ व्याज ह्या दोघांचं जर काढायचं असेल किंमत, तर ते काय राहते किंमत माहिती आहे का, एक सूत्र आहे. कोणतं आहे सूत्र, तर गुणिले मुद्दल, मुद्दल गुणिले दर, दर भागिले 100, कंसाचा काय राहणार आहे या ठिकाणी, तर वर्ग राहणार आहे. कंसाचा काय राहणार आहे या ठिकाणी, वर्ग राहणार आहे. फक्त सूत्रामध्ये किंमत टाका, बाकी जे काढायचं आहे ते बघूत आपण. ठीक आहे, काय म्हणाले या ठिकाणी, 2 वर्षासाठी म्हणलं, 2 वर्ष म्हणल्यानं इथं वर्ग आलाय, पण या ठिकाणी जर 3 वर्ष आला असतं तर इथं थोडंसं सिस्टीम चेंज झाली असते. 3 वर्षासाठी वेगळा आहे फॉर्म्युला, हे फक्त 2 वर्षासाठी लागू होते. ठीक आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा रकमेतील फरक किती द्यायला या ठिकाणी, 32. म्हणजेच काय, या दोघांमधला फरक किती दिले आपल्याला, 32 देवलाय. किती देवलाय त्या ठिकाणी, 32 देवलाय. 32 बरोबर मुद्दल आपल्याला माहित आहे का, कारण गुंतवलेली रक्कम शोधा म्हणाले. रक्कम शोधायचं आहे म्हणजेच आपल्याला मुद्दल काढायचा आहे. मग मुद्दलला मी काय घेतो या ठिकाणी, X घेतो, गुणिले दर किती दिलंय, 4% म्हणलं होतं बघा, इथंच कुठे म्हणलं होतं 4%, वार्षिक 4% असेल तर व्याज दर किती आहे, तर 4%. दरचा वर्ग करायचा म्हणजेच काय, 4चा वर्ग करायचा. 4चा काय करायचं, 4 भागिले 100, त्याचं काय करायचं या ठिकाणी, तर वर्ग करायचं. 4 भागिले 100चा वर्ग करायचा. इथं कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. जसं की 4 1 4, इकडं 4 2 8, किती उराला या ठिकाणी, तर 2, 20 झाले, 4 5 20, 1/25चा वर्ग. 32 ला 32 बरोबर X ला X गुणिले 1चा वर्ग 1 भागिले 25चा वर्ग, कारण दोन्ही संख्येचा वर्ग होणार आहे. 25चा वर्ग किती आला या ठिकाणी, 625. आपल्याला काढायचं आहे X ची किंमत. हे भागिले मध्ये 625 आहे, याला इकडे आणा गुणिले मध्ये, मग हे 32 गुणिले 625 जाणार आहे. बरोबर मध्ये काय होते, X गुणिले 1 केल्यावर X येणार आहे. आता X ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. गुणाकार करू शकता साईडला जाऊन, काही प्रॉब्लेम नाही. तर गुणाकार केल्यावर किती येणार आहे बघा, इकडे 625, 625 गुणिले किती आहे या ठिकाणी, 32 गुणिले 32 करायचं. 2 पंचे 10 ला 0 हाचे 1, 2 दोन्ही 4 ने 1 5, 2 सख 12, इकडं 3 5 15 ला 5 हातचे आले 1, 3 दोन्ही 6 ने 1 7, 6 3 18, किती आले बघा गुणाकार, 0 5 5 10 ला 0 हातचे आले 1, 7 2 9 ने 1 10 ला 0 हातचे आले 1,
8 आणि 1 9 1 10 0 हा चल 1 1 आणि 1 2 म्हणजे फायनल उत्तर किती भेटायला या ठिकाणी तर 20,000. फायनल उत्तर किती भेटलं या ठिकाणी तर 20,000 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर सी असेल. 20,000 रुपये आपल्या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, सोप्या लेवलचा SSC CHSL ला विचारलेला आहे क्वेश्चन. काय म्हणलं या क्वेश्चन मी तर 25 आणि 81 मधील मध्य प्रमाण शोधा म्हणे. मध्य प्रमाण म्हणजेच काय राहणार आहे, कारण प्रथम पद, द्वितीय पद, तृतीय पद किंवा मध्य पद अशा प्रकारचे राहतात, जे की गुणोत्तरामध्ये मी शिकवलं होतं. ते बी व्हिडिओ पडलेला आहे आपल्या SSGDचं. त्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा या ठिकाणी. 25 आणि 81 मधील मध्य प्रमाण. मध्य प्रमाण म्हणले की मधी x टाकायचं, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी किती भेटायला आपल्याला 25, मधी x येणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि इकडे किती आहे तर हे 81 आहे. आणि मध्य प्रमाण काढत असताना एक नोट करायचं या ठिकाणी, मधल्या संख्येचा वर्ग पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार करायचं. सगळ्यात अगोदर पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार. मग आता मधी काय राहते, एक संख्या उरली, ह्याला 2 वेळेस घेऊन गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय, एकतर सरळ सरळ तुम्ही असं करा, ह्याला 2 वेळेस लिहून गुणाकार करा. x गुणिले x हे कशाच्या बरोबर राहणार आहे तर 25 गुणिले 81च्या. 25 गुणिले 81च्या. किंवा डायरेक्ट तुम्ही असंही करू शकता, इथं x चा वर्ग बरोबर 25 गुणिले 81. किंवा कोणी कोणी असं करते, डायरेक्ट जर x ची किंमत काढायची असेल तर वर्गमुळामध्ये 25 गुणिले 81 करतात. आता वर्गमुळामध्ये का गेल्याचं कारण सांगतो मी पुढं. जर संख्या जर 3 असतील तर मधल्याचा 2 वेळेस करायचं आणि पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार करायचं. मग x गुणिले x इथे किती येणार आहे तर x चा वर्ग बरोबर हे 25 गुणिले 81 जशाला तसं ठेवा, याच्यामध्ये काय हालचाल करू नका. हे वर्ग जे असणार आहे पलीकडे जाणार आहे वर्गमुळामध्ये. मग x ची किंमत काय येते, हे वर्ग जर पलीकडे गेलं तर कशामध्ये जाणार आहे वर्गमुळात. 25 गुणिले 81. 25 गुणिले किती उरले या ठिकाणी 81 उरले. 25 ला वर्गमुळातून बाहेर काढा किती येणार आहे या ठिकाणी 5 येणार आहे. गुणिले 81 ला वर्गमुळातून बाहेर काढा किती येणार आहे 9 येणार आहे. 9 5 किती येणार आहे या ठिकाणी 45. x ची किंमत किती आली 45. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. भलं मोठं क्वेश्चन दिसाले, ट्रेनवरचा आहे क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे. हे क्वेश्चन नंबर 4 बघण्याच्या अगोदर तुम्हाला फक्त एकदा मी बॅच बद्दल सांगतो. जे विद्यार्थी, कारण ही RPF कॉन्स्टेबलची भरती सोडून जे नेक्स्ट RRB NTPC किंवा ग्रुप डी ची तयारी करणार आहेत, कारण ग्रुप डी ची फॉर्म निघालेत. ठीक आहे, 1 तारीख लास्ट आहे, कारण डेट एक्सटेंड झाली, वाढली त्याची. 1 तारीख लास्ट होणार आहे या ठिकाणी. त्याची एक्झाम आहे जूनमध्ये. एक्झाम कधी होणार आहे ग्रुप डी ची तर जूनमध्ये होणार आहे. जूनच्या पुढे जाते, म्हणजे मिनिमम 3 महिने धरून चालायचं, 3 महिने. आणि नोव्हेंबरमध्ये SSGD पडणार आहे. तुम्ही दोन्ही भरतीला टार्गेट करून मराठीमध्ये, स्पेशली मराठीमध्ये बॅच काढलेला आहे. SSC प्लस रेल्वे फाउंडेशन बॅच आहे. आगाज बॅच मॅथ स्पेशल असणार आहे. फक्त याच्यामध्ये मॅथ कव्हर करून घेतले जाणार आहेत. या बॅचची प्राइस आहे 299 रुपये. बॅचची प्राइस किती आहे त्या ठिकाणी 299 रुपये. बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला तयार करण्याची जबाबदारी माझ्याकडे राहणार आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करायचं. ह्याच बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर, नोट्स सगळं काही भेटणार आहे. मॅथ्ससाठी दुसरं आता नंतर बॅच कोणती जॉईन करायची गरज राहणार नाही तुम्हाला. कॅल्क्युलेशन टेक्निक सुद्धा मी सांगतो, अरिथमॅटिक कव्हर करतो, ऍडव्हान्स मॅथ कव्हर करतो. बॅचची फीस किती आहे या ठिकाणी 299 आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. आता हे बॅच जॉईन करण्यासाठी ऍप लक्षात ठेवा कोणती आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च करा, श्रेयश मॅथ. काय सर्च करायचं तुम्हाला तर श्रेयश मॅथ असं सर्च करायचं, मॅथ MATH. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे ऍप दिसल, जे की आपलं हे जुनं ऍप आहे. हे कोणतं ऍप आहे तर जुनं ऍप आहे. ह्या ऍप मध्ये चालू नाही तर आपली कोणती नवीन जे ऍप आली या ठिकाणी कोणती आहे त्या ठिकाणी श्रेयश मॅथ. हे ब्लॅक कलरचा लोगो आहे, कारण हे सगळ्यात अगोदर हे बॅच होती, कारण ह्याचे ऍप्लिकेशन इन्स्टॉलर जास्त आहेत, मुलं जास्त इन्स्टॉल केले होते, त्याच्यामुळे हे ट्रेंडिंगला म्हणजे सगळ्यात वर दाखवते. हे आत्ताच ऍप ओपन झाले म्हणून ते सेकंड नंबरला येते. त्यामुळे हे सेकंड नंबरची ऍप आपल्याला डाउनलोड करायचं. सेकंड नंबरची हे ब्लॅक कलरचं लोगो लक्षात ठेवा, बस बाकी काही नाही. जिथं हे ब्लॅक कलरचं दिसेल त्याला इन्स्टॉल करायचं आहे. त्याच्यामध्ये हे SSC आणि रेल्वे कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू आहे आपली. तर येऊत आपण आता नेक्स्ट आपल्या 4 नंबरच्या 4 नंबरच्या क्वेश्चनवर या. बघा क्वेश्चन काय म्हणते. ट्रेनवरचं गणित आहे. काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये, एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने स्टेशन सोडते.
म्हणजेच काय, एका स्टेशनवर थांबली असेल बिचारी ट्रेन, 40 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. स्पीड किती आहे ट्रेनची? 40 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासाला 40 किलोमीटर जाणार आहे. 2 तासानंतर त्याच स्थानकावरून दुसरी ट्रेन त्याच दिशेने एका विशिष्ट वेगाने निघते. जर दुसरी ट्रेन पहिल्या ट्रेनला 4 तासात पकडते तर दुसऱ्या ट्रेनचा वेग किती? ह्या ठिकाणी दुसऱ्या ट्रेनचा वेग काढायचा आपल्याला. काय काढायचा आहे? वेग. आणि मी रेल्वेच्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट शिकवलो होतो. वेग बरोबर काय असणार आहे? वेग बरोबर अंतर भागिले काय असणार आहे तर वेळ असणार आहे. हे लक्षात ठेवा. आता या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले बघा, एक ट्रेन होती आहे, ए स्टॉपला आहे समजा, या ठिकाणी आहे एक ट्रेन आहे, ठीक आहे. इथून निघाली, सुरू झाली. इथून काय झालं, या ठिकाणी ट्रेन सुरू झाली. 40 किलोमीटर प्रति तास वेगाने स्टेशन सोडते. मग 2 तासानंतर किती तास झाले या ठिकाणी? 2 तास झाले. किती तास झाले? 2 तास. ठीक आहे, 2 तास झाले. आणि ट्रेनची स्पीड किती आहे? एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास जाते, म्हणजे 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं चालली ही ना, 40 किलोमीटर पर आवर. आणि किती तास चालली तर 2 तास चालली. किती तास चालली? 2 तास. म्हणजेच काय केलं असेल मी सांगतो, एका तासात 40 किलोमीटर जात असेल आणि 2 तासात मग किती जाणार आहे या ठिकाणी? 2 तासात. एका तासात, कारण स्पीड म्हणजेच काय, एका तासात किती किलोमीटर जाते तेच होय स्पीड. 40 किलोमीटर आणि असे किती तास गेली तर 2 तास गेली. म्हणजे हिने आतापर्यंत किती अंतर पार केली असेल तर 80 किलोमीटर अंतर पार केली असेल. किती अंतर पार केली असेल? इथून एवढं 80 किलोमीटर अंतर पार केली असेल असं समजूत आपण. 2 तासानंतर त्याच स्थानकावरून दुसरी ट्रेन त्याच दिशेने निघते. म्हणजे आता ह्या ठिकाणी अजून एक ट्रेन येऊ लागली, म्हणजे ट्रेन नंबर बी येऊ लागली समजा. ठीक आहे, पहिल्यांदा ए ट्रेन होती, आता ट्रेन नंबर बी आली. बी ट्रेन काय करते, त्या स्थानकावरून दुसरी ट्रेन त्याच दिशेने एका विशिष्ट वेगाने निघते. जर दुसरी ट्रेन पहिल्या ट्रेनला 4 तासात पकडते, मग किती तासात पकडाले? आता 4 तासात पकडाले. म्हणजे हे बिचार इथून निघाले. ठीक आहे, आता हे ट्रेन इथून निघाली. कोणती ट्रेन निघाली? बी नंबरची. आणि तोपर्यंत हे काय होणार आहे, जे पहिली ट्रेन ए नंबरची आहे 2 तास, म्हणजे इथपर्यंत पोहोचली तिनं. आता इथून पुढं 4 तासानंतर, किती तासानंतर? 4 तासानंतर. ठीक आहे, 4 तासानंतर हे कोणत्या तर स्पीड मध्ये निघाले समजा. बी जे ट्रेन आहे कोणत्या तर वेगाने निघाले, तेच आपल्याला काढायचं ट्रेनचा वेग. पण ह्याला पकडायला किती वेळ लागले? 4 तास लागले. किती वेळ लागले? 4 तास. मला सांगा, आपल्याला फक्त अंतर शोधायचं आहे, कारण आपल्याला वेग काढायचा ना. मग वेग बरोबर काय असणार आहे? अंतर भागिले वेळ. इथं कुठतर समजा त्या ट्रेनला पकडली. आता इथं ए आणि बी दोघंही पकडलेत, एकमेकाला पकडून घेतलेत बिचारे. इथून इथपर्यंत अंतर किती तास लागले? याला 4 तास लागले. कोणत्या ट्रेनला? बी ला 4 तास लागले. पण इथून इथपर्यंत अंतर किती आहे हे तर आपल्याला शोधावं लागेल पहिलं. ठीक आहे, इथपर्यंतचं अंतर किती आहे तर 40 गुणिले 2 किलोमीटर 80 किलोमीटर आलं. पण आता मला सांगा, बी इथून 4 तासात पकडली, मग 4 तासात जर पकडत असेल तर हे जी ट्रेन आहे 4 तास ही बी ट्रेन पळली असेल, ट्रेन नंबर 1. ते थोडीच असं आहे की त्याने थांबून आहे तिथं. 4 तास तिनेही पळाली तर असेल. मग ह्याची स्पीड किती होती? 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर. अजून किती तास गेली ना? 4 तास गेली टोटल. किती तास गेली? 4 तास. कारण हे जर 4 तासात पकडत असेल आणि ज्यावेळेस हिने इथं स्टार्टिंगला होती त्यावेळेस हे ट्रेन इथं पोहोचली होती, ट्रेन नंबर ए. ठीक आहे, हे ट्रेन नंबर ए आहे समजा. ठीक आहे, मग अजून इथून पुढचे 4 तास. मग अजून डिस्टन्स, अंतर किती होते मला सांगा? टोटल अंतर हे 80 किलोमीटर तर स्टार्टिंगलाच होते, आणि प्लस ह्याच्यामध्ये अजून ऍड होणार आहे. 40 किलोमीटरची स्पीड आहे. 40 किलोमीटर गुणिले किती तास? 4 तास. मग आता मला सांगा किती किलोमीटर गेला? 4 0 जा 0, 4 चौक 16, 160 किलोमीटर अंतर झालं असं. म्हणजे ह्या ठिकाणीपासून ते ह्या ठिकाणापर्यंत अंतर टोटल किती आहे? कारण ह्या ठिकाणी तर दोन्ही मर्ज झालेत, म्हणजे भेटलेत, सापडलेत. मग टोटल अंतर किती आहे बघा या ठिकाणी? अंतर कारण आपल्याला वेग शोधायचा आहे. काय शोधायचा आहे? वेग. मग वेग बरोबर काय असणार आहे? अंतर भागिले वेळ असणार आहे. अंतर कोणाच टाकायचं? टोटल अंतर किती पार केलंय तर 160 प्लस 80 करा. 160 प्लस 80 किती भेटायला त्या ठिकाणी तर 0, आणि 16 8 किती होणार आहे त्या ठिकाणी तर 24 होणार आहेत. किती होणार आहेत तर 24 होणार आहेत. भागिले वेळ किती आहे? कोणाचं वेग काढायला आपण तर ट्रेन नंबर बी चं काढायला. मग बी ला वेळ किती लागले तर टोटल बी ला वेळ बघा इथं का. बी न 4 तास चालली, ए न टोटल 6 तास चाललंय ए न, कारण हे 2 तास ऑलरेडी तिथं थांबून होती आणि पुढचे 4 तास. पण आपल्याला बी चा वेग काढायचा, मग बी ला किती वेळ लागला तर 4 तास. हे 4 तास. मग आपल्याला वेग बरोबर काय भेटणार आहे या ठिकाणी? 4 1 4, 4 सख 24,
4 0 जा 0, 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. थोडंसं हटके होतं पण तेवढे काही नाही, आपल्याला प्रॅक्टिस केल्यावर होऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा इकडं. अजून एक डेंजरस क्वेश्चन तुमच्या समोर येऊ लागले असं, आणि या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं बघा या ठिकाणी. साखरेच्या किमतीत 6.25% घट झाल्यामुळे एखादी व्यक्ती 120 रुपयांना 1 किलो जास्त साखर खरेदी करू शकते. 1 किलो साखर जास्त खरेदी करू शकते. साखरेचा प्रति किलोग्राम दर कमी झालेली रक्कम किती आहे? म्हणजेच काय काढायचं या ठिकाणी, जे साखरेची किंमत कमी झाली होती, म्हणजे पहिल्यांदा काय तर किंमत होती, त्याच्यामध्ये किती टक्के घट झाली? तर 6.25% किंमत कमी झाली. ते कमी झालेलीच रक्कम आपल्याला शोधायचं, कमी झालेली रक्कम आपल्याला शोधायचं. सोपं आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा जे काही असं 6.25 जे तुम्हाला अपूर्णांक दिसते का नाही, त्याला काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा याला जे दशांश आहे त्याला काय करायचं? अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजेच कसं, 6.25% आहे आणि कुठल्याही संख्येला जर टक्के लागले तर जिंदगीत लक्षात ठेवा भागिलेमध्ये किती येतात? 100 येतात. 6.25 इकडे लिहू तुम्ही, 6.25 आणि टक्के लागले याचा अर्थ काय आले? भागिलेमध्ये 100. पण मला अजून एक प्रॉब्लेम येऊ लागलाय. कोणता प्रॉब्लेम येऊ लागलाय? हे दशांशाचा प्रॉब्लेम येऊ लागलाय. मग मी काय करतो या ठिकाणी, दशांश उडवतो आणि खाली 2 झिरो वाढून घेतो, कारण वरी 2 अंकानंतर दशांश होतं, खाली मी 2 झिरो वाढून घेतलो. इथं कट करा, कटत असेल तर, जसं की 25 25 625, कारण सगळ्यात माहिती आहे की 25चा वर्ग आहे ते. ठीक आहे. इकडं 25 चोक 100, 25 0 जा 0, 25 0 जा 0. अजून कट करा, 25 1 25, इकडं 25 1 25, किती उराले? 5 30 झाले, वरी 10 15, 150 झाले, 25 1 150. म्हणजेच मला असं लिहिता येते 6.25%ला 1/16 सुद्धा लिहिता येते. यालाच किती लिहिता येते? 1/16. 1/16. आता 1/16 आलं याचा अर्थ काय झाला? 1/16 आलं याचा अर्थ काय झाला की बाबा 16 वर 1 ची कमी झाली, कारण घट म्हणलंय ना इथं. घट म्हणजेच काय असणार आहे? तर कमी असणार आहे. 16 वर 1 रुपयाची कमी झाली. म्हणजेच आता मी काय करतो या ठिकाणी? किंमत लिहितो या ठिकाणी. या ठिकाणी काय करतो मी? किंमत. किमतीमध्ये काय झाले बघा या ठिकाणी. किंमत मध्ये काय झाले या ठिकाणी? तर 16 वर 1 रुपये कमी झालाय. म्हणजेच काय, अगोदर 16 होता, म्हणजे 16 रुपये किंमत होती साखरेची समजा. आता 1 कमी होऊन किती झाले या ठिकाणी? तर 15 झाले. 1 कमी होऊन किती झाले या ठिकाणी? तर 15 झाली असेल रक्कम. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती 120 रुपयाला किती किलो? 1 किलो जास्त साखर खरेदी करून आणते. मग आता ह्याला काय करायचं मी सांगतो, इकडे बघा. याला कसं सॉल्व्ह करायचं? आता किंमत जर समजा, आता 2 गोष्टी येणार आहेत. किंमत जर वाढली, किंमत आणि वापर 2 गोष्टी आहेत या ठिकाणी. जर समजा किंमत जर म्हणजेच काय, साखरेची किंमत जर वाढत असेल तर आपल्याला घर चालवायचं. जसं की समजा पहिल्यांदा साखर किती होती? 100 रुपये होती. आता आपल्याला किती रुपये झाली? साखर वाढून समजा 150 रुपये झाली. समजा किती रुपये झाली? 150 रुपये. म्हणजेच काय, रुपये वाढले, रुपये काय झाले? वाढले. पण ह्याची कंडिशन नाही बिचारायची. कंडिशन आहे काय? ते तेवढी खर्च करायची नाही. महिन्याला आहे ना 100 रुपयाची साखर खावलाले समजा, आणि मग आता साखर वाढून किती झाली? 150 रुपये झाली. पण ह्याचा खर्च फक्त 100 रुपये देऊ शकते ना. मग जर समजायला 100 रुपये देऊ शकते, मग याचा अर्थ काय की ह्याला वापर कमी करावा लागेल. जर 100 रुपयाची जर साखर खायचा असेल तर वापर कसं करावं लागणार आहे? या ठिकाणी याला कमी करावं लागणार आहे. म्हणजेच काय, रेट जर वाढली तर वापर कमी होणार आहे, आणि जर रेट जर कमी झाली तर त्याचा वापर काय होणार आहे? तर जास्त होणार आहे. हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा. कारण साहजिक आहे, जर रेट कमी होत झाली असेल, साखरेची किंमत जर कमी झाली समजा, तर आता काय होणार आहे? त्याचा वापर जास्त प्रमाणात होणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता एक किंमत आहे, आता या ठिकाणी मी वापर करतो. वापर किमतीमध्ये 16चं 15 झालं होतं. मग वापर काय होते? वापर किमतीच्या उलट गुणोत्तर वापरचं राहते, एवढं लक्षात ठेवा. किमतीच्या उलट गुणोत्तर कशाचं राहते? वापरचं राहते, किंवा ह्यालाच आपण खपत म्हणता. ह्यालाच काय म्हणता? पुढं खपत म्हणता. वापर म्हणा किंवा त्याला काय म्हणा? खपत म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्या उलट राहते. मला मी गुणोत्तर कसं राहणार आहे? ह्याच्या उलट राहणार आहे. म्हणजे हे 15 ह्याला द्या आणि हे 16 कुठे द्या? तर ह्याला द्या. ठीक आहे. हे 16 ह्याला द्या. म्हणजे आता
पहिल्यांदा 15 वापरत होतं, आता किती वापर होऊ लागले या ठिकाणी तर 16 वापर होऊ लागले. पुढे बघा या ठिकाणी एखादी व्यक्ती 120 रुपयांना 1 किलो जास्त साखर खरेदी करू शकते. मग किती किलो साखर जास्त खरेदी करू लागला? 1 किलो जास्त. ह्याच्यामध्ये मला सांगा किती किलो जास्त चालेल? किती जास्त चालेल तर 1 जास्त चालेल. ठीक आहे, किती जास्त चालेल तर 1 जास्त चालेल. आणि 1 चीच किंमत किती किलो आहे या ठिकाणी? 1 किलो दिले. इथं 1 न वाढाले ह्याचा अर्थ 1 किलो न वाढाले, कारण वापर आहे बघा इकडे वापर. ठीक आहे, रेट मध्ये काय झाले आपण बघू त्या ठिकाणी. बघा इकडं आता मला सांगा 1 किलो आलं, 1 ची किंमत किती किलो आहे तर 1 किलो आहे. ठीक आहे, आता मला सांगा 15 ची किंमत किती येणार आहे? म्हणजे सुरुवातीला किती होतं? 15च होतं. 15 किलो किती होतं तर 15 किलो होतं असं समजा. आता किती झालं या ठिकाणी? 16 किलो झाले. आता किती झाले तर 16 किलो झाले. ठीक आहे, पहिलं 15 किलो साखर आणत होतं, आता किती किलो साखर आणले तर 16 किलो साखर आणले. पण किती रुपयामध्ये? रुपये किती होते? 120 रुपये ना. म्हणजेच काय, सुरुवातीला 120 रुपये होते. 120 रुपये मध्ये त्याने किती किलो साखर आणलाय? 15 किलो साखर आणलाय. आणि आता तेवढ्याच 120 रुपयामध्ये आणि किती किलो साखर आणाला या ठिकाणी तर 16 किलो साखर आणाला. किती किलो साखर आणाला तर 16 किलो साखर आणाला. आता चेक करा. आता आपण काय करू त्या ठिकाणी? 15 एक 15, 15 8 किती रुपये आले या ठिकाणी? 8 रुपये. म्हणजे पहिल्यांदा 1 किलो साखरेची किंमत किती रुपये होती तर 8 रुपये होती. आता किती झाले बघा इकडं? 16 सत्ते 112. 16 सत्ते किती आलं? 112 आलं. 112 म्हणजे किती उराले तर 8 उराले. या ठिकाणी मी पॉईंट घेतलो, 80 झालं. 16 5 80. म्हणजे सुरुवातीला 15 किलो साखर 120 रुपयामध्ये येऊ लागली असं समजूत आपण. आता 16 किलो साखर किती रुपयामध्ये येऊ लागली? 120 रुपयामध्ये येऊ लागली. मग आता सुरुवातीचा रेट काढला आपण, किती होतं या ठिकाणी तर 8 रुपये होतं. पण आता किती रेट झाले या ठिकाणी तर 7.5 झाले. आणि आपल्याला हेच रेट या ठिकाणी विचारलं होतं. बघा इकडं कमी झालेला रक्कम किती आहे म्हणजे कमी झालेला दर होतं ना. पहिला 8 रुपये होती, आता किती झाली या ठिकाणी? 7.5 झाली. म्हणजेच काय येणार या ठिकाणी ऑप्शन? आपलं ऑप्शन नंबर ए ह्या क्वेश्चनचं आन्सर असेल. थोडंसं किचकट होतं, पण याला एक वेळेस अजून रिव्हर्स करून बघायचं आहे आपल्याला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. RRB टेक्निशियनचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय म्हणाले बघा. एका माणसाने 4% तोट्यात 960 रुपयांना एक शर्ट विकला व त्याने 20% नफ्यावर 840 रुपयांना एक स्वेटर विकला. त्याचा नफा किंवा तोटा शोधा म्हणाले. नफा किंवा तोटा शोधा म्हणाले. शोधूत आपण, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. एक राहणार आहे खरेदी, एक काय राहणार आहे खरेदी, आणि एक काय असणार आहे तर विक्री असणार आहे. एक काय असणार आहे? विक्री. एक असते खरेदी, एक काय असते तर विक्री असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणले क्वेश्चन मध्ये आपल्याला की बाबा एका माणसानं 4% तोट्यात 960 रुपयाला एक शर्ट विकलाय. म्हणजे हे जे दिलेलं आहे 960 रुपये, हे काय असेल या ठिकाणी तर विक्री किंमत असेल. म्हणजे किती रुपयाला विकलाय या ठिकाणी? 960 रुपयाला विकलाय. किती रुपयाला विकलाय? 960 रुपयाला. पण मला त्याच वस्तूची जर खरेदी किंमत जर काढायचं असेल, त्याच वस्तूची काय काढायचं तर खरेदी किंमत, तर मग कसं काढायचं? हे जे 960 दिलेलं आहे ना, हे 960 हे 4% लॉस होऊन दिलेलं आहे, 4% तोटा होऊन दिलेला आहे. म्हणजेच ह्याची किंमत जर मी टक्केवारीमध्ये टाकाय गेलो, 100तून 4% लॉस होत असलं ना, 100तून कमी करा. 4 कमी झाले किती टक्के आले? 96% आले. आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत जिंदगीत कधी किती टक्के राहते तर 100% राहते. खरेदी किंमत काढून घ्या. मग आता किती येते बघा. 96 1 96 96 1 96, एक झिरो आहे समोर, एक झिरो द्या. ठीक आहे, 10 गुणिले 100 करा. इथं खरेदी किंमत किती सापडली? 1000 रुपये. आणि त्याच वस्तूची विक्री किंमत किती द्याले? 960 रुपये द्याले. हे झाले एका वस्तूचे. हे काय झालं या ठिकाणी? एका वस्तूच झालं. आता अजून काय म्हणते? स्वेटर एक राहिलाय. ठीक आहे, शर्ट झालं. हे काय होतं? शर्ट होतं. हे काय होतं या ठिकाणी तर शर्ट होतं. आता काय राहिले? स्वेटर. आता काय राहिलं या ठिकाणी तर स्वेटर. स्वेटर मध्ये काय झाले? त्याने 20% नफ्यावर 840 रुपयांना एक स्वेटर विकला. म्हणजे अगेन इथं 840 रुपये. 840 रुपये काय आहे या ठिकाणी तर विक्री आहे. पण ह्या विक्रीवर 20%चा नफा आहे. बघा इकडं 20% नफ्यावर 840 रुपयाला एक स्वेटर विकला. म्हणजे जे 840 आहे ना, 840, मग त्याची मला खरेदी किंमत जर काढायची असेल स्वेटरची, तर 840 जे आहे
हे 20% नफा होऊन, म्हणजेच नफा होत असेल तर प्लस करा 100% मध्ये. हे 120%ची किंमत आहे. आपल्याला खरेदी किंमत जर काढायचं असेल तर 100%ची किंमत काढायचं दादा. इथं किती टक्क्याची किंमत काढायचं तर 100%ची किंमत. इथं सॉल्व्ह करूत आपण, कॅल्क्युलेशन करायचं. 1 0ला 1 0 गेलं, 12 × 84, 12 × 84, 7 × 100 करा. इथे किती भेटाले? 700 भेटाले. किती रुपये भेटाले? 700 रुपये. आता ओव्हरऑल त्याला काय फरक पडलाय ते बघूत आपण, तेच आपल्याला विचारलं. म्हणजे एक शर्ट 1000 रुपयाला खरेदी केलं तर 960 रुपयाला विकलाय, आणि एक स्वेटर 700 रुपयाला खरेदी करून 840 रुपयाला विकलाय. मग टोटल खरेदी करताना किती रुपये घातलाय ना? हे 100 इथले आणि हे 700 रुपये. टोटल किती झाले? 1000 आणि 700 1700 रुपये झाले. हे आहे खरेदी. ठीक आहे. आता विक्री बघूत आपण किती झाले. 0 + 0 0, 6 × 4 10ला 0, हातचे आले 1. ठीक आहे. 8 8 आणि 1 9 9 9 18 झाले. याचा अर्थ काय? 1700 रुपये खरेदी केलाय आणि विक्री किंमत किती झाली तर 1800 रुपये. आणि नफा आणि तोटा कसं काढायचं म्हणून मी नफा तोटामध्ये शिकवलं होतं एक गोष्ट, की बाबा खरेदी किमतीच्या जर वर जात असेल तर जेवढं वर चले तेवढा रुपयाचा नफा आहे, आणि खरेदी किमतीपासून जेवढं खाली जात असेल, जेवढं खाली चले तेवढा तोटा आहे. मला सांगा, खरेदी किमतीपासून वर चले पण कितीनं वर चले तर 100 रुपयानं वर चले. याचा अर्थ 100 रुपयाचा या ठिकाणी नफा आहे, 100 रुपयाचा या ठिकाणी काय तर प्रॉफिट आहे. 100 रुपयाचं काय असणार आहे या ठिकाणी तर प्रॉफिट असणार आहे. मग किती येणार आहे ऑप्शन नंबर? आपलं ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी काय म्हणते. एक नाणीवरचं क्वेश्चन आलंय. नाणीवरचं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतो. सब इन्स्पेक्टरला विचारलेलं होतं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं. एका बॉक्समध्ये 6 7 8 या प्रमाणात 3 वेगवेगळ्या प्रकारची जुनी नाणी आहेत. नाण्यांचे मूल्य अनुक्रमे 1 रुपयाचे, 5 रुपयाचे आणि 10 रुपयाचे. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, नाणी लिहालो मी या ठिकाणी नाणी. ठीक आहे. किती रुपयाचे सिक्के आहेत बघा इकडं. किती रुपयाचे, म्हणजे बंदे किती रुपयाचे आहेत. एक आहे 1 रुपयाचा या ठिकाणी 1 रुपये लिहिलो मी. अगेन एक किती आहे या ठिकाणी तर 5 रुपयाचं. एक किती आहे तर 5 रुपयाचं. एक किती आहे या ठिकाणी तर 10 रुपयाचं. ठीक आहे, लिहिले आपण. म्हणजे 1 रुपयाचे काय बंदे असतील, 5 रुपयाचे काय असतील आणि 10 रुपयाचे काय बंदे असतील. याची संख्या किती आहे तर 6 7 8 या प्रमाणात आहेत. म्हणजेच काय, 1 रुपयाचे किती असतील 6 असतील, 5 रुपयाचे किती असतील 7 असतील, 10 रुपयाचे किती असतील या ठिकाणी 8 असतील. ही आहेत नाण्यांची संख्या. हे काय त्या ठिकाणी तर नाण्यांची संख्या असं समजा. गुणोत्तराच्या रूपामध्ये आहेत, पण आपण समजूत की बाबा 1 रुपयाचे किती नाणी आहेत 6, 5 रुपयाचे किती नाणी आहेत 7, 10 रुपयाचे किती नाणी आहेत 8. मग जर समजा मी जर असं म्हणलो तुम्हाला की बाबा एका रुपयाचे तुमच्याकडे किती बंदे आहेत 6 बंदे आहेत, मग टोटल रुपये किती होणार आहेत. रुपयाचं गुणोत्तर मी खाली लिहिलो. टोटल काय लिहिलो रुपयाचं गुणोत्तर. म्हणजेच काय मी सांगतो, 1 रुपयाचा बंद आहे, असे किती बंदे आहेत तुमच्याकडं 6 बंदे आहेत. मग किती झाले टोटल रुपये 6 × 1 करायचं. 6 × 1 6 1 6. इकडे किती रुपये बनलेत बघा. 7 × 5 करा, 7 5 35. इकडं 8 × 10 करा, 10 8 80. किती बनले या ठिकाणी तर 80 बनले. किती बनले या ठिकाणी 80 बनले. आपल्याला काय म्हणाले, जर बॉक्स मधील नाण्यांची एकूण किंमत द्याले, आपल्याला किंमत किती द्याले 847 असेल तर 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या शोधा म्हणाले. 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या शोधा म्हणाले. मला सांगा या ठिकाणी किंमत दिली बघा. किंमत किती दिली 847. मग इकडे किंमत काढा किती येते या ठिकाणी. याचे किती रुपये झालते 6, याचे किती झालते 35, याचे किती झालते 80. बेरीज करा. इथं किती रुपये सापडायत आपल्याला बघूत आपण. मला सांगा या ठिकाणी एकक स्थानचा अंक बेरीज करा. 6 + 5 इकडे 0 आहे. 6 आणि 5 किती झाले 11, 11ची 1 हातचे 1, 8 आणि 1 9, 9 + 3 करा. 9 + 3 किती झाले या ठिकाणी 12. म्हणजेच किती भेटायला या ठिकाणी 121 भेटायला. म्हणजे आपण काढले. आता मला वाटाले की बाबा हे 121 रुपये आहेत या ठिकाणी. किती रुपये आहेत 121 रुपये. पण ओरिजिनल मध्ये तर किती रुपये देऊ लागलेत 847 रुपये देऊ लागलेत. म्हणजेच काय असं म्हणता येईल की बाबा 847 ची किंमत किती घेतल्या आपण 121 घेतल्या. किती घेतल्या 121 घेतल्या. कारण 847 ची ओरिजिनल किंमत किती आहे तर 847 ओरिजिनल आहे आणि 847 ची गुणोत्तरामध्ये किंमत किती घेतल्या आपण तर 121 काढल्या. किती काढल्या 121 काढल्या.
आता गुणिलेमध्ये काय टाकायचं, जे काढायचं आहे ना आपल्याला, जे विचारलंय त्याची किंमत कधी टाकायचं, त्याची किंमत टाकून द्या. तर 10 रुपयाच्या नाण्यांची संख्या शोधा म्हणाले. 10 रुपये या ठिकाणी बघा, 10 रुपयाचे नाणी किती होते, 8 नाणी होते असे टोटल. किती होते, 8. मग 8चीच किंमत मला काढायचं, 8चीच किंमत मला काढायचं. मग इथं चेक करा एक वेळेस कितीनं भाग जाते. थोडं बघलं की दिसाले का बघा बरं. थोडंसं इथं जर मी 7 जर गुणलो तर एकक स्थानी इथंही 7 आहे, बारी 7 84 दिसाले मला. 7चा भाग चाललाय म्हणजे 121 121 121 7 847. किंवा तुम्ही इथं 11 कटू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग 7 गुणिले 8 केल्याच्या नंतर 7 8 आपल्याला इथे किती भेटाले, 7 8 56 भेटाले. 7 8 किती भेटाले, 56. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी 8 नंबरचं क्वेश्चन. 8 9 10 शेवटचे 3 क्वेश्चन आहेत या ठिकाणी आपले. हे ग्रुप डी ला विचारलेलं आहे. एक्स 10 दिवसात 1/4 काम करू शकते, वाय हा 40% काम 4 दिवसात करू शकतो, झेड हा 1/3 काम 13 दिवसात करू शकतो. तर काम पहिले कोण पूर्ण करेल म्हणजे लवकरात लवकर कोण पूर्ण करते म्हणाले. अशा पॅटर्नवरचं जर क्वेश्चन आलं तर जिंदगीत एक लक्षात ठेवा, काळकामध्ये मी एक गोष्ट शिकवलो तुम्हाला. काय शिकवलो सांगतो मी. जे विद्यार्थी SSC GD ची बॅच केले त्यांच्यासाठी सांगायलो मी. एक्स मला सांगा, एक्स 10 दिवसामध्ये, 10 दिवसात किती दिवसामध्ये, एक्स 10 दिवसात किती काम पूर्ण करायला, तर 1/4 काम पूर्ण करायला, 1/4 काम करायला, 1/4 काम. जिंदगीत कधी लक्षात ठेवायचं, एक गोष्ट मी काय शिकवलो, कन्सेप्ट काय शिकवलो बघा. जर मी तुम्हाला 1/3 ची किंमत दिलो, 1/3 ची किंमत तुम्हाला 10 दिलो समजा, आणि तुम्हाला मी टोटल संख्येची किंमत काढा म्हणलो, म्हणजेच काय, 3 भागापैकी एका भागाची किंमत तुम्हाला मी किती दिलो, 10 दिलो. तर मग टोटल भाग किती होते, तर 3च भाग होते ना. ठीक आहे, टोटल भाग किती होते, तर 3 भाग होते. एका भागची किंमत 10 आहे, तर मग 3 भागची किंमत किती येणार आहे, 30 येणार आहे. ठीक आहे. आणि जर समजा हे सोपं होतं, जर समजा मी असं जर काढलो 4/5 ची किंमत समजा इथं 20 आहे, तर मग टोटल भाग काढा जर म्हणलो तर त्या टायमाला थोडंसं प्रॉब्लेम येते. मग त्या टायमाला एकच सरळ कन्सेप्ट लक्षात ठेवा, 1/3 भागची किंमत किती दिले, 10 दिले. जर तुम्हाला पूर्ण भागची जर काढायचं असेल, जे अपूर्णांक आहे ना 1/3 त्याला उलट करा, 3/1 आणि ह्याला गुणिले काय करा, तर हे 10 करा. 10 30 सापडलं बघा. हे 4/5 ची किंमत तुम्हाला किती देऊ लागले, 20 देऊ लागले. जर तुम्हाला पूर्ण भाग काढायचा असेल तर 4/5 ला उलट करा, 5/4 करा आणि गुणिले किती करा, 20. 4 1 4 4 5 20 5 5 25 म्हणजे टोटल हिस्सा किती असेल, 25. अशा प्रकारे अपूर्णांक दिला असेल, जर तुम्हाला पूर्ण किंमत जर काढा म्हणत असेल तर त्याला उलट करून गुणा, बस काम संपलं. 1/4 देऊ लागले. आपल्याला पूर्ण काम काढायचं, पूर्ण काम किती दिवसात करते, मग ह्याला उलट करा, 4/1 गुणिले हे दिवस किती लागाल ते 10. मग टोटल एक्स ला किती दिवस लागले, 10 × 4 = 40 दिवस लागले. किती दिवस लागले, तर 40 दिवस. इथपर्यंत समजलं. नेक्स्ट बघा आता वाय ला मला सांगा किती दिवस लागले. वाय बरोबर वाय काय करायला माहिती आहे का, 40% काम 4 दिवसात करायला. 4 दिवसामध्ये किती काम करायला माहिती आहे का त्यानं, 40% काम करायला. किती टक्के काम करायला, तर 40%. अजून प्रॉब्लेम आला, सर म्हणाल की इथे 40% आले, आता कसं करावं मी. 40% ला अपूर्णांकात लिहिता येते का मला सांगा. 40% ला कसं लिहिता आहे, 40/100 अपूर्णांकात आलं. 40/100 काम किती दिवसात करायला, 4 दिवसात करायला. मग टोटल काम करायला किती दिवस लागतील, 40/100 ह्याला उलट करा, 100/40 आणि गुणिले काय करा, 4 दिवस. 4 ला 4 हे कटलं, हे कटलं, 4 न 4 कटलं, किती उराले या ठिकाणी, 10 दिवस. किती उराले, तर 10 दिवस. वायचंही समजलं. आता झडचं एक प्रॉब्लेम देऊ लागले आपल्याला. काय देऊ लागले, तर झडचं बघा. आता या ठिकाणी झड हा 1/3 काम 13 दिवसात करते. 13 दिवसात झड किती काम करायला, 1/3 काम. आता आपल्याला काढता येते पूर्ण काम त्यानं किती दिवसात करेल, अपूर्णांकाला उलट करा, 3/1 गुणिले काय करा, 13 करा, बस. 13 39 दिवस. किती दिवस आले या ठिकाणी, तर 39 दिवस आलं. आपल्याला काय विचारलंय, तर काम पहिले कोण करेल म्हण, लवकर काम कोण करेल म्हणे. पहिलं काम म्हणजेच काय, लवकर काम त्यानंच करते, त्याला कमी टाइम लागाले. मग कमी टाइम कोणाला लागाले, ह्याला किती लागाले, 39 दिवस. ह्याला लागाल ते 10 दिवस, ह्याला लागाल ते 40 दिवस. मग कमी टाइम मध्ये कोण केले, तर एकमेव वाय केला. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 12 नंबर बघला, 13 नंबरचं क्वेश्चन. किती नंबरचं, तर 13 नंबरचं.
दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे 10 तास आणि 16 तासात रिकामी टाकी भरू शकतात. यापैकी प्रत्येकी 1 तासासाठी एकांतर क्रमाने उघडले जाते. पाईप बी प्रथम उघडला जातो तर रिकामी टाकी किती तासात भरेल? मग सोपं क्वेश्चन आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. नळ आणि टाकीवरलं क्वेश्चन आहे. म्हणजेच काय, दोन पाईप आहेत. आज समजा की या ठिकाणी पाईप नंबर ए आहे आणि पाईप नंबर किती आहे तर बी आहे. एला किती वेळ लागालाय? पाईप ए आणि बी अनुक्रमे 10 तास आणि 16 तासात रिकामी टाकी भरू शकतात. मग म्हणजे एक ह्याला 10 तास लागाले एला आणि बी ला किती तास लागाले समजा भरायला टाकी? 16 तास. किती तास लागाले तर 16 तास. याचं काय काढायचं? सगळ्यात अगोदर लसावी काढून घ्या. कारण नळ टाकी असो किंवा काळकाम असो सगळ्याच्या सगळं कशावर आहे तर हे लसावी मेथडवर डिपेंड आहे. 16 आणि 10चा लसावी साईडला कुठे काढू शकता तुम्ही, किंवा 16ची दुप्पट करा. मोठ्या संख्येची दुप्पट करायचं. 16ला 10 भाग जाते का चेक करा. जाय ना. चल 16 दोन्ही 32. एक एक स्थानी 0 पाहिजे मला. 16 त्रिक 8 16 चौक 16 5 80. किती भेटले मला? 80 भेटलं. बघा आता 80ला 16 नाही जाते आणि 10 नाही जाते बघ. किंवा तुम्ही साईडला लसावी सुद्धा काढू शकता. कशाची? 10 आणि 16ची लसावी. टोटल असं समजा की 80 काम आहे किंवा 80 टाकी आहे. टाकीत पाणी किती भरू शकते? समजा 80 पाणी भरू शकते. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी नेक्स्ट प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे तर इथं भाग द्यायचा. बघा 10 नाही तर 8ला भाग, 80ला भाग द्या. 10 8 80. म्हणजे ना एका तासाला किती पाणी भराले तर 8 पाणी भराले असं समजा, किंवा 8 काम करायला समजा हे नळ. आणि या 16 तासामध्ये 80 काम केलंय म्हणजे एका तासाला किती काम केलं असेल? 5 काम केलं असेल. किती काम केलं असेल? 5 काम. 16 भाग द्या इथं. 16 5 80. एका तासाला 5 काम करत 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 16 तासामध्ये 80 काम पूर्ण करून टाकून देतो. आता आपल्याला काय विचारलंय? यापैकी प्रत्येकी एका तासासाठी एकांतर क्रमाने उघडले जाते. म्हणजेच काय एकांतर क्रमाने? म्हणजेच काय, एका तासासाठी येऊन एक जण काम करणार आहे, दुसऱ्या तासासाठी बी काम करणार आहे, तिसऱ्या तासासाठी डबल ए काम करणार आहे. अशी प्रोसेस चालणार आहे. पाईप बी प्रथम उघडला जाते. म्हणजेच काय, पहिल्या तासासाठी कोण उघडलंय? बी उघडलंय. मग दुसऱ्या तासासाठी कोण उघडला असेल? ए उघडला असेल. सुरुवात बी करायलाय. मग दुसऱ्या तासामध्ये कोण करायलंय? दुसरं कोण राहिलंय या ठिकाणी? तर मग ए राहिले. ठीक आहे. अशा प्रकारे प्रोसेस चालायचा. 1 तास बी, 1 तास ए, 1 तास अगेन बी, 1 तास अगेन ए. अशी प्रोसेस चालत राहणार आहे. हेच आपल्याला विचारलं की बाबा टोटल 80 पाणी भरायला किती वेळ लागेल ते विचारलं. मला सांगा बी जर येत असेल तर बी येऊन आपापली टाकी जर भरायला सुरू केलं, विचार बी येऊन किती पाणी भरणार आहे? बी येऊन एका तासात 5 पाणी भरणार आहे. किती पाणी भरणार आहे तर 5 पाणी. प्लस ए येऊन एका तासात किती पाणी भरणार आहे? दुसऱ्या तासामध्ये 8 पाणी भरणार आहे. किती पाणी भरणार आहे तर 8 पाणी भरणार आहे. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय झाला की 1 आणि 1 झाले 2 तास. किती तास झाले तर 2 तास. 2 तासामध्ये टोटल किती पाणी भरलं या ठिकाणी? 8 अधिक 5 करा. 8 आणि 5 किती झाले या ठिकाणी? 13 झालं. किती पाणी भरलंय? 13. मग असे किती पाणी भरायचं होतं टोटल? आपल्याला 80 भरायचं होतं. हे आता तर टोटल 13 काम झाले. मग 13 गुणिले किती करावं म्हणजे 80 कामच्या जवळपास पोहोचायला. पण 13 5 5 13 संग 78. 13 संग किती आलं? 78. मग 13 संग 78. इकडे जर गुणिले 6 केला 13 संग किती झाले या ठिकाणी? 78 काम झालं. किती काम झालं? 78 काम. 6 झालं. इकडे जर 6 न गुणल्या तर मग इकडे कितीनं गुणावं लागेल आपल्याला? 6 नच गुणावं लागेल. 6 दोन्ही किती तास झाले या ठिकाणी तर 12 तास. पण 12 तासामध्ये किती काम झाले? 78 काम झाले. अजून काय तर काम शिल्लक आहे? 2 काम शिल्लक आहे. मग आता ते जर शिल्लक काम जर काढायचं असेल तर 12 तास तर टोटल लागले. 12 तासला 12 तास. पण आता शिल्लक काम किती आहे? 2 काम आहे. 2 काम उरलेलं वरी लिहा. आणि भागिलेमध्ये काय करायचं आहे? हे काम करायला तर 7व्या दिवशी कोण येणार आहे? कारण 6 दिवस तर संपले. मग 7व्या दिवशी कोण येते? जर विषम आकडा आला म्हणजे 6 दिवस कंप्लीट झाले याचा अर्थ दोघाची बारी संपली. ठीक आहे. दोघाची बारी काय झाली? संपली. आता इथं नवीन सुरू होलेलं बघा. 7वा दिवस म्हणजेच कोण? ज्यानं पहिल्या दिवशी काम केलंय त्यानं येणार आहे. पहिल्या दिवशी काम कोण केलंय? बी केलंय. बी ची क्षमता किती आहे या ठिकाणी? 5 आहे. कारण 6 दिवस झाले याचा अर्थ बी ए संपले. बेग बे दोनच्या व्यतिरिक्त 6. मग 7व्या दिवशी कोण येणार आहे? 7व्या दिवशी एच येणार. सॉरी, पहिल्या दिवशी कोण आलं होतं? बी आलं होतं. त्यानंच येणार आहे. रिपीट. मग बी ची क्षमता किती आहे? बी ची क्षमता बघा बरं या ठिकाणी. बी ची क्षमता किती करायची? 5 काम करायचे. म्हणजे 12 दिवसामध्ये पूर्ण झालं नाही. 12 दिवस प्लस 2 काम. 5 काम करणार आहे. बी ची क्षमता किती आहे तर 5 आहे. 5 पैकी किती काम करल? 2 काम करल. जेवढं शिल्लक काम आहे तेवढं वरी लिहायचं आणि भागिलेमध्ये जे काम करावं लागलं ते खाली लिहायचं. मग फायनल उत्तर काय असेल? 12/2/5 दिवसात काम
पूर्ण होऊन जाणार आहे. थोडंसं हे किचकट क्वेश्चन आहेत. 12 2/5 ह्याला असं लिहा तुम्ही. 12 थोडी तर पूर्णांक होता अपूर्णांकात झाला नाही. 12 2/5 हे असं आहे. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए असेल. SSC CGL 2021 विचारलेला प्रश्न आहे. थोडंसं हटके आहे. एक लास्ट क्वेश्चन, फायनल क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूत, मग आता आपण या ठिकाणी थांबूत. हे क्वेश्चन नंबर जे 10 आहे, क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह कसं करायचं बघा. या ठिकाणी थोडंसं हटके आहे. थोडंसं काय या ठिकाणी हटके क्वेश्चन आहे, पण कसं सॉल्व्ह करायचं त्याला बघूत आपण, टॅकल करूत. पी आणि क्यू अनुक्रमे 1400 आणि 1800 रुपयांच्या गुंतवणुकीसह भागीदारी करतात. ते व्यवसाय चालवण्यासाठी अर्धा नफा राखून ठेवतात आणि उर्वरित हिस्सा त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटून घेतात. जर त्यांच्या नफ्यातील शेअर्सचा फरक 47 रुपये असेल तर एकूण नफा काढा म्हणाले. म्हणजेच काय, हे दोन कार्यकर्ते आहेत. कोणते कोणते कार्यकर्ते आहेत इथे लिहितो मी. एक आहे पी कार्यकर्ता आणि एक कोणता आहे तर क्यू कार्यकर्ता. पी आणि क्यू अनुक्रमे 1400 आणि 1800 रुपयांच्या गुंतवणुकीसह भागीदारी करतात. म्हणजेच काय, पी न बिचाराने किती रुपये इन्व्हेस्ट केलं? 1400. किती रुपये इन्व्हेस्ट केलं? 1400. आणि क्यू न किती इन्व्हेस्ट कराले? 1800. ठीक आहे. एक गोष्ट जिंदगीत लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? ज्यानं जेवढे पैसे गुंतवले नफ्यामध्ये सुद्धा त्याला तेवढाच वाटा भेटणार आहे. जर एखादं पोरग जर जास्त रक्कम जर इन्व्हेस्ट करत असेल तर नफा कसं त्याला जास्त भेटावा लागणार आहे. फरक फक्त एकच आहे की त्याचं जे टाइम राहणार आहे, टाइम दोन्ही सारखं राहो. टाइम दोन्ही काय समान टाइमसाठी गुंतवलेलं राहो. ठीक आहे. मग नफ्याची टक्केवारी काय येणार आहे याच्यामध्ये? तर जे रुपयाची किंमत राहते तेच नफ्याची टक्केवारी. ज्यानं जेवढं जास्त रक्कम गुंतवलंय त्याला नफा सुद्धा तेवढा जास्त भेटावा लागेल. मग नफ्याची टक्केवारी कसं येते बघा. गुणोत्तर घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. 1 2 1 2 कटत असेल कट करा. जसं की 92 18 2 7 14 7 आणि 9 घ्या. म्हणजे मी काय करतो या ठिकाणी 1 7 आणि 1 9 हे कशाचं गुणोत्तर घेतो? नफा घेतो. कशाचं गुणोत्तर घेतलो? नफा. ठीक आहे. दोघांचं मिळून गुणोत्तरामध्ये नफा किती आहे बघा, एक बार चेक करा. 7 7 14 15 16. नफा किती भेटाले? 16 भेटाले. नफा किती भेटाले? 16. ठीक आहे. नफा जर समजा 16 भेटत असेल, नफा किती भेटलाय? 16. पण टोटल नफा ते काय केले? ते व्यवसाय चालवण्यासाठी अर्धा नफा राखून ठेवतात. अर्धा नफा काय केले? ते राखून ठेवले. राखून ठेवले ह्याचा अर्थ काय करायत? 16 पैकी 8 राखून ठेवले. 16 पैकी 8 राखून ठेवले समजा, आणि 8 काय केले? 8 मध्ये वाटून घेतले. 8 काय केले? आपापसात मध्ये वाटून घेतले. ठीक आहे. 8 आपापसामध्ये वाटून घ्यालेत. त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण वाटून घेतात. जर त्यांच्या नफ्यातील शेअर्सचा फरक 47 रुपये असेल तर एकूण नफा काढा म्हणाले. एकूण नफा किती आहे? म्हणजे 16ची किंमत मला काढायचा आहे. एकूण नफा किती झाला या ठिकाणी? तर 16 झालाय. आणि मला सांगा या ठिकाणी 8 काय केले? ते वाटून घेतलेत. 8 काय केले त्या ठिकाणी? ते वाटून घेतले. तर आता काय त्या ठिकाणी 8 ला आपल्याला काय करायचं? तर दोघांमध्ये वाटायचं. क्वेश्चन थोडंसं किचकट आहे. डबल एक वेळेस वाटलं तर मी सांगतो क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. कारण पी आणि क्यू न काय केले? सुरुवातीला इन्व्हेस्ट केले. किती किती रुपये केले? 1400 आणि 1800. मग जे इन्व्हेस्ट करायत तेवढाचाच जे गुणोत्तर इन्व्हेस्टचा आहे ना, तेवढाचाच गुणोत्तर काय राहणार आहे या ठिकाणी? नफ्याचं राहणार आहे. इन्व्हेस्ट करताना गुणोत्तर किती आलं? 7 आणि 9. म्हणजे ह्याचा अर्थ नफा बी कितीचा असेल या ठिकाणी? 7 आणि 9च्या प्रमाणातच वाटून घेणार आहेत नफा. म्हणजे ह्याला जास्तच भेटणार आहे. का जास्त भेटणार आहे नफा? कारण ह्यानं जास्त इन्व्हेस्ट केलाय ना, म्हणून ह्याला जास्त भेटणार आहे. मग आता या ठिकाणी बघूत आपण नंतर पुढे काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये. तर जे नफा येणार आहे टोटल नफा किती येणार आहे मला सांगा या ठिकाणी. हे 7 आहे समजा, हे 9 आहे. 7 आणि 7 14 15 16. टोटल नफा किती आहे समजा की 16 आहे. 16 नफा जेवढा झालाय, 16 नफापैकी 8 जे नफा आहे अर्धा नफा. कारण बघा इथं काय म्हणले? अर्धा नफा राखून ठेवतात म्हणून काय तर कामासाठी. अर्धा नफा राखून ठेवले म्हणजे 8 राखून ठेवले. ठीक आहे. 8 राखून ठेवले याचा अर्थ मग उरलेत किती? 8. आता हे जे 8 आहेत ना, 8 काय केले? हे दोघांमध्ये वाटून घेतले. कोणाकोणामध्ये वाटून घेतले? पी आणि क्यू मध्ये. पी आणि क्यू कसं वाटून घेतले? ह्याला 7 हिस्सा गेला, ह्याला किती हिस्सा गेलाय? 9 हिस्सा गेलाय. आणि दोघांचे हिस्से बेरीज करा बरं. 7 आणि 7 14 15 16. म्हणजे टोटल जे 8 वाटल्या ना आपण इथं 8 म्हणजेच किती आहे या ठिकाणी? तर 16. इथल्या भाषेमध्ये 8चीच किंमत किती आहे या ठिकाणी? तर 16 मध्ये वाटून घेतले. पण आपल्याला काय म्हणते या ठिकाणी? तर त्यांच्या नफ्यातील शेअर्सचा फरक किती आहे या ठिकाणी? तर 47 रुपये देऊ लागले. या दोघांमधला नफ्यातील फरक किती आहे या ठिकाणी मला सांगा? 2 आहे या ठिकाणी. ठीक आहे.
या ठिकाणी किती आहे 2 आहे. म्हणजेच 8 जे हिस्सा आहे 8 हिस्सा मी 16 मध्ये वाटलो, कारण इथं हिस्सा किती होता 7 7 14 15 16 होता. मग दोघांमधला फरक किती म्हणाले आपल्याला, दोघांमधल्या नफ्यातील फरक 2 आहे. मग 2ची किंमत मला काढा सगळ्यात अगोदर. कितीची किंमत काढायचं आहे 2ची किंमत. 2ची किंमत काढल्याच्या नंतर जे आपण काढल्या ना हे 2 टाकल्या ना हे कशाची किंमत होय माहिती आहे, दोघांमधला फरक होय. आणि दोघांमधला फरक ओरिजिनल मध्ये आपल्याला इथं किती दिले, फरक किती दिले बघा बरं 47 देवलाले. फरक किती देवलाले या ठिकाणी तर 47 देवलाले. मग सोडवायचं कसं बघायला, 8 दोन्ही किती येणार आहेत 16, किंवा असं करा 8 1 8 8 दोन्ही 16 बे 1 बे बे 1 बे. एकची किंमत, एकचीच किंमत आपल्याला किती भेटली या ठिकाणी 47 भेटली. एकची किंमत किती भेटली आपल्याला तर 47 भेटली. आपल्याला काढायची कशाची किंमत आहे, एकूण नफा काढायचा आहे. आणि एकूण नफा किती होता 16 होता. आणि एकची किंमत किती आली 47 आली. तर मग 16 बरोबर काय असणार आहे, 16 बरोबर 47 गुणिले 16 गुणाकार करा, इथे किती येते बघा 16 सत्ते 112. 112 म्हणजे 2 हातचे आले 11. हा 16 चौक किती उरले, 16 चौक 64. 64 आणि 10 किती झाले 74. 74 ने किती झाले या ठिकाणी 75. 752 रुपये. ऑप्शन नंबर किती येईल या ठिकाणी, ऑप्शन नंबर येईल. आता बऱ्याच जणाला प्रॉब्लेम कुठं आला असेल, मी सांगतो की सर हे इथं असं हे सिस्टीम कशी झाली. इथंपर्यंत ठीक आहे थोडंफार समजलं आम्हाला, पण हे खालचं आम्हाला समजलं नाही. तर मी थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करतो इथलंच. इथून पुढची कन्सेप्ट डबल एकदा बघा तुम्ही, डबल एक वेळेस आपण सॉल्व्ह करू. ह्याला कसं सॉल्व्ह करू बघा मी. आता मला एवढं समजलं इन्व्हेस्ट जेवढं करायचं नफ्याचंही गुणोत्तर तेवढंच राहणार आहे. मग नफ्याचं गुणोत्तर मी किती घेतलं या ठिकाणी 7 आणि 9 घेतलो. हे काय आहे टोटल नफ्याचं गुणोत्तर आहे, दोघांमध्ये आहे समजा. ठीक आहे, मग टोटल नफा मी समजण्यासाठी इथं किती घेतो, दोघांची बेरीज करा. 7 7 14 15 16. 16 रुपयाचा नफा आहे असं समजा, टोटल नफा झाला. ठीक आहे, आणि 16च्या जागी मी काय करतो इथं 16x घ्यायला. काय घ्या 16x घ्या. 16x मधलं काय झालं, 16x मधलं काय होणार आहे या ठिकाणी अर्ध राखून ठेवणार आहेत. म्हणजेच काय 8x राखून ठेवले. आता डिवाइड काय होणार आहे मग हे 8x होणार आहेत. म्हणजे हे जे 8x आहेत 8x रुपये वाटून घ्यायचा. 8x रुपये काय करायचं तर वाटून घ्यायचं. कोणामध्ये वाटायचं आहे तर P आणि Q मध्ये वाटायचं आहे. आणि कोणत्या हिश्श्यामध्ये वाटायचं आहे तर 7 आणि 9च्या हिश्श्यामध्ये वाटायचं. ठीक आहे, 8x हे जे 8x आहे ना 8x हे कशाच्या हिश्श्यामध्ये वाटायचं आहे 7 आणि 9च्या हिश्श्यामध्ये. 7 आणि 7 बघा आता बेरीज करा, इथं टोटल किती झाले, कारण टोटल 8x रुपये आहेत आणि इथे किती आहे दोघांमध्ये 7 आणि 9 किती झाले 7 7 14 15 16x समजा. ठीक आहे, आणि आपल्याला काय दिले तर तिथं दोघांमधला फरक दिले. इकडे दोघांमध्ये फरक कितीचा आहे मला सांगा, 7x मधून 9x गेले किती उर आहेत 2x चा फरक आहे. किती x चा फरक आहे 2x चा फरक आहे. ठीक आहे, कितीचा फरक उरला या ठिकाणी तर 2चा फरक उरला. तुम्ही इथं x टाकना जरी गेला तरी जमला असतं. मी गेल्या वेळेस काय केलो असतो x टाकलोच नाही बघा, गेल्या वेळेस टाकलो का तर नाही, टाकना जरी गेला तरी चालते काही प्रॉब्लेम नाही. ह्या दोन फरक किती आहे 2x आहे. मग 2x ची किंमत मला भेटली. 2x ची किंमत किती भेटली आपल्याला, फरक किती आहे बघा इकडं 47 दिले. कारण गुणिले मध्ये जी किंमत टाकताना तुम्ही काढायला ना ते काय असणार आहे फरकाचा असणार आहे, दोघांमधला फरक. आणि फरकच आपल्याला किती दिले 47 दिले. ठीक आहे, इथे कट करा, हे कट झालं हे कट झालं. 8 1 8 8 दोन्ही 16 बे 1 बे बे 1 बे. 1 गुणिले x केल्यावर किती भेटायला 1x भेटायला. आणि 1x ची किंमत किती भेटायला आपल्याला 47 भेटायला. आपल्याला टोटल नफा काढायचा, टोटल नफा किती होता 16x. मग 16x बरोबर काय असणार आहे 16x ची किंमत आहे 47 गुणाकार करा, या ठिकाणी किती भेटणार आहे 752 रुपये आपले भेटणार आहेत. ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर ए असेल. थोडेसे हटके क्वेश्चन होते कारण मी सांगतानाच सांगितलो. तुम्ही म्हणाल की सर असे क्वेश्चन येतात का पेपरमध्ये. मी फक्त हार्ड लेवलचे क्वेश्चन तयारी करून गेलो. हार्ड लेवलचे क्वेश्चन, सोप्या लेवलचे जर आले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त मी हार्ड लेवलचे, कारण कोणत्याही पेपरमध्ये लेवल जर वाढला तर हार्ड काही क्वेश्चन टाकतात. सगळ्याच्या सगळेच हार्ड राहणार, पण काही क्वेश्चन 1-2 हार्ड क्वेश्चन येतात. त्याच हार्ड क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी मी टॉप 10 क्वेश्चन घेऊन आलो होतो. ठीक आहे, थोडंसं किचकट होते काही प्रॉब्लेम नाही, पण शिकाय तर भेटलं आपल्याला, थोडंसं काही नवीन कॉन्सेप्ट शिकाय भेटले असतील तर. हे जे क्वेश्चनची PDF राहणार आहे मी टेलिग्रामवर अपलोड करतो. टेलिग्राम कोणता आहे, जे विद्यार्थी टेलिग्राममध्ये जॉईन केले नसतील टेलिग्राम लक्षात ठेवा, या ठिकाणी श्रेयश मॅथ्स टेलिग्राम SHREYSHMATHS. हे तुम्हाला कुठे टाकायचं तर टेलिग्रामवर सर्च करायचं श्रेयश मॅथ्स, आणि ते चॅनल जे येणार आहे ते डाउनलोड करायचं, जॉईन करायचं त्याच्यामध्ये. अशाच प्रकारचं टेलिग्रामवर बी अशाच प्रकारचं लोगो आहे.
राहिली गोष्ट आता बॅचची, ज्याला बेसिक पासून 0 पासून तयारी करायचा आहे मॅथ विषयाची, त्यांनी रेल्वे SSC प्लस रेल्वे फाउंडेशन बॅच जॉईन करायचा आहे. बॅचचं नाव लक्षात ठेवा, आगाज बॅच असणार आहे. 299 रुपयामध्ये एकदम 0 पासून ते ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला तयार करायची जबाबदारी माझी. आणि ॲप लक्षात ठेवा, श्रेयश मॅथ सर्च करायचा आहे. वरची ॲप इन्स्टॉल करू नका, खालची ॲप इन्स्टॉल करा काळ्या कलरच्या लोगोची, त्याच्यामध्ये बॅच जॉईन करायचं. आणि जर समजा बॅचच्या रिगार्डिंग जर काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. नंबर या ठिकाणी लिहालो मी. जर कोणाला बॅच जर परचेस जर करायचा असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता. मी त्याला पुढची डिटेल सगळी माहिती सांगतो. तर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी. धन्यवाद.